रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मा पतित पावनी जगदायनी आनंद कंदनी वरदायनी वैराग्यदायिनी नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग प्रणाम। तसेच वारकरी संप्रदायाचे परम आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे भक्तगण, सर्व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वान रत्न, संप्रदायातील सर्व विद्वत जनांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम। आजच्या या कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी या युक्तीप्रमाणे आपला वारकरी संप्रदाय हा एका कीर्तन पद्धतीचा अवलंब करून आपण समाजाला मार्गदर्शन करत असतो। पण त्या कीर्तनाची जी काही व्याख्या आपल्याला संतांनी सांगितली, शास्त्राने सांगितली, तिच्या व्यतिरिक्त जर त्याचं आपण बाह्य अंग बघितलं तर वेगळ्या दृष्टिकोनानं आपल्याला बघायला दिसतंय। अत्यंत खेदाची बाब आहे, अत्यंत दुःख वाटतंय की बाबा तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचितांचे, जे नामच नाही पापाचे ऐसे केले। त्या कीर्तनाने अक्षरशः यमाला सुद्धा गांजलय, यमाला सुद्धा त्रास झालाय। अशी जी कीर्तन पद्धती आहे ती कीर्तन पद्धती आज मोडकळी जात आहे। ती कीर्तन पद्धतीचा आज अक्षरशः अवलंब करून तमाशा केला जातोय। मी आज तुमच्या समोर एक व्हिडिओ दाखवत आहे। खेद वाटतो मला, मी हा कुठला व्ह्यूजसाठी व्हिडिओ बनवत नाही, पण माझं एक म्हणणं आहे की बाबा समाज हा आपल्या वारकरी संप्रदायाला गालबोट लावण्यामागे कुठलीही कसर सोडत नाही। समाजाने कुठला कीर्तनकार बोलावा, तो कीर्तनकार कसा असावा, ते कीर्तनकाराने काय मर्यादा पालन करावा, आपल्याला जर मर्यादाचं लक्षण राहत नसेल, एकच गोष्ट सांगतो, तमाशाच्या तारखा घेणारे लोकच कीर्तनकाराच्या तारखा घेतील ना तर कीर्तनकाराच्या गादीवरती सुद्धा तमाशाच होईल, तमाशा सारखंच नाचतात। आणि नाचतानाचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आहे, प्रत्यक्षात व्हिडिओ सगळ्यांनी पहा। माझे शब्द काहींच्या अंतकरणालाही लागतील, काहींना दुःखही होईल, पण मी संप्रदायाचा एक पाईक आहे, तर माझ्या संप्रदायामध्ये नालायक लोकांना मी या ठिकाणी राहू देणार नाही। नालायक लोकांचं काम वारकरी संप्रदायामध्ये अजिबात नाही। तुम्ही नाचताय, तुम्ही तमाशात जा, तमाशाचा फड उभा करा, ढोलकीवरती नाचा, नागिन काय लावताय, कसं नाचताय, घाण व्हिडिओ बनवलेला आहे। अक्षरशः ज्यांना कोणाला राग आला असेल तर येऊ द्या, संप्रदायामध्ये घाण सहन केली जाणार नाही। अजूनही आमचे परमपूज्य आदरणीय सद्गुरू श्री मारुती बाबा कोरेकर यांच्याबद्दल वाईट वक्तव्य केलेलं आहे, त्याचाही फोटो मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवत आहे। सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो। वारकरी संप्रदायामध्ये जर आपल्याला पाण्याची खुली माहिती नसेल तर पाण्यात उतरू नये, आणि संप्रदायाची खुली माहिती नसेल, गुरुवाऱ्यांची खुली माहिती नसेल तर त्यांच्याबद्दल आपण वाईट वक्तव्य करू नये। कारण तुका म्हणेनी नो युक्तीची ती खुली, म्हणून ठेवली पायी डुई। ज्याच्याबद्दल माहिती नाही त्यांच्याबद्दल काही गैरवर्तन करायचं नाही। संप्रदाय कोणाचंही या ठिकाणी सहन करून घेणार नाही। चला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, अत्यंत खेदाची बाब आहे मायबाप। सर्वांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये जे कोणी कीर्तनकार आहेत, कीर्तनकार तरी कसं म्हणावं, तमाशाच्या फडामध्ये नाचणारे, नाचा ज्याला म्हणतात त्या नाचांचं तुम्ही नाच बघितलेला आहे। असा नंगा नाच हा कीर्तनाच्या गादीवरती कधीही होता कामा नये। कीर्तन पद्धती ही संतांनी जशी सांगितली तशीच झाली पाहिजे, ती कीर्तन पद्धती म्हणावे। ज्या कीर्तनातून भगवंताची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उतरावी अशी कीर्तन पद्धती असावी।
नाही की आपण कीर्तनाला उभं राहिल्यानंतर लोकांना तमाशाची आठवण व्हावी असं कीर्तन जर आपलं असेल तर ते कीर्तन नाही, तर ती नर्तकी म्हणून त्या ठिकाणी समाजामध्ये बघितल्या जात असते. म्हणून मायबाप समाजाला एकच विनंती आहे, करून सप्ताह करायचा असेल तर व्यवस्थित करा, नाही तर करू नका. पण समाजामध्ये कीर्तनाच्या ठिकाणी नर्तकी आणू नका, ती कीर्तन करणारे आणा, नर्तकी तिथं आणू नका. एवढीच माझी सांगायची तुम्हाला भावना आहे. आवडल्यास लाईक शेअर करा, पुढेही पाठवा. आणि जर तुमच्या गावात सप्ताहाचं नियोजन करताय तर कीर्तनकार ही अभ्यासू आणा, संप्रदायाच्या नियमात राहणारे आणा. एवढी सगळ्यांना विनंती करतो. रामकृष्ण.